आणि समोरचा उमेदवार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कधी कुठल्या वॉर्डमधून कधी कुठल्या वॉर्डमधून, पण आज आपला स्वतःचा हक्काचा उमेदवार जो आहे हा निनाद करमरकर आणि त्याचबरोबर गुंजाताई यांच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांच्या समोर उभे आहे. तर आपण येणाऱ्या या 2 तारखेला धनुष्यबाणासमोरील मतदान आपल्याला करायचं. आता यावेळेस या मतदान किती आपल्याला करायचे? नेहमी किती करायचे मतदान आपण? किती? अरे नेहमी एकच होतं ना मतदान. यावेळेस किती मतदान करणार आहोत? 3 वेळा आपल्याला मतदान करायचं. पहिलं मतदान जे आहे नगर अध्यक्षाच्या उमेदवारांसाठी, म्हणजे पहिलं बॅलेट मध्ये जे आहे पहिलं मतदान जे आहे धनुष्यबाण आणि मनीषाताई वाळेकर यांना, आणि दुसऱ्या ईव्हीएमच्या मशीन मध्ये जे आहे दुसरे आपले 2 उमेदवार जिथे असतील, हे सगळेच उमेदवार आहेत, वेगवेगळ्या प्रभागातील उमेदवार आहेत. तर तिथे आपल्याला अ वरती धनुष्यबाण आणि ब वरती जे आहे हे धनुष्यबाणासमोरील बटन आपल्याला दाबायचं आहे आणि 3 मतदान देऊन पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या मनीषाताई वाळेकर यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. गेले अनेक वर्ष आपण अंबरनाथ मध्ये काम करतोय, पण अंबरनाथ आता बदललंय हे कोणीही नाकारू शकत नाही. अंबरनाथ मध्ये डेव्हलपमेंट होतं हे विरोधकही सांगू शकत नाही की डेव्हलपमेंट होत नाही. विरोधक येऊन जे आहे हे या ठिकाणी बोलू शकत नाही की अंबरनाथ मध्ये डेव्हलपमेंट झाली नाही, कारण की ते देखील जेव्हा आम्ही उद्घाटन केली तेव्हा देखील त्या उद्घाटनामध्ये विरोधक देखील सामील होते. आणि नेहमी मी जे आहे या अंबरनाथच्या विकासामध्ये योगदान जे आहे हे सगळ्यांचंच आहे हे देखील मी सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या योगदानाला जे आहे हे अंबरनाथ आज बदललेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं अंबरनाथ जे आहे हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. एवढंच या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना सांगायला आलोय. जसा विश्वास आपण लोकसभेमध्ये ठेवला, जसा विश्वास आपण विधानसभेमध्ये ठेवला, तसाच विश्वास आता या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील आपण ठेवा, हा मला पूर्ण विश्वास आहे. आताच आपल्याकडे आपले उमेदवार जे आहे हे उमेशजी गुंजाळ आणि त्याचबरोबर माधवी सिंग या देखील जे आहे या बाजूच्या प्रभागामधील उमेदवार आहेत रॉयल पार्कच्या, आणि त्याचबरोबर सुभाष साळुंखे बाजूच्या वॉर्डमध्ये आहे, त्याला तर सगळे ओळखतातच. तर मला वाटतं हे सगळे उमेदवार जे आहेत, उमेश पण अगोदर देखील नगरसेवक राहिलेले आहेत, ते देखील एक्सपिरियन्स आहे, आणि आता देखील जे आहे ते आता नगरसेवक आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होतील. माधवी सिंग ताई जे आहे त्यांचं देखील समाजकार्य जे आहे मोठा आहे. तर आपल्या समोर जे उमेदवार आहेत हे उमेदवार आपल्या समोर जे आहेत हे सगळे एक्सपिरियन्स उमेदवार, आणि प्रत्येकाला तळमळ आहे.